उभाटा गटाचे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेकडे येण्यास उत्सुक आहेत. अनेक नेते असतील, आमदार असतील, आणि हे इनकमिंग सुरू असताना त्यात आता आपल्याच माध्यमातून मला मिलिंद नार्वेकरांचं नाव कळालं आहे. मिलिंद नार्वेकर सुद्धा अनेक वर्षापासून मातोश्रीशी संबंधित आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, आणि जर ते येत असतील तर निश्चित त्यांचं स्वागत आहे. परंतु अधिकृतपणे आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे आमचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। किंवा आम्ही कोणीही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही, पण जर ते आले तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे टॉपचे नालायक आहेत. जर सर्वे केला तर उद्धव ठाकरे त्यामध्ये नालायक दिसतील का? बावनकुळे यांनी जे काही स्टेटमेंट केले ते त्यांचं वैयक्तिक त्यांनी केलेलं टीका आहे. परंतु काल ज्या पद्धतीनं उभाटा गटाचे नेते माननीय उद्धव ठाकरे जे बोलले ते सुद्धा संयुक्तिक नव्हतं. माझ्या मुलाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब त्याला तयार करतायत, याचा अर्थ सर्वसामान्य शिवसैनिकाला कळलेला नाही. मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी जर देवेंद्र फडणवीसाकडे जर तुम्हाला जर क्लास घ्यावा लागत असतील तर तुमच्याकडे असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत चाललेला आहे. म्हणून हे राजकारण पक्ष पातळीवर न जाता हे राजकारण आता कुटुंबापर्यंत मर्यादित होतं आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेईल, त्यांच्याबरोबर मी युती करेन असा जर तुमचा समज असेल तर तोही मला वाटतं शिवसैनिकाला रुचणारा नाही. ज्या स्वाभिमानानं ज्यांना विरोध करून ही शिवसेना उभी राहिलेली आहे त्यांच्याबरोबर केलेली युती हीच लोकांना मुळात पसंत पडलेली नव्हती, आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा युती करून त्यांच्याच मांडीवर जाऊन जे बसलाय त्याच्यामुळं तुमच्याबद्दलची असलेला विश्वास हा आता गमावलेला दिसतो. एक काळ असा होता की तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल सुद्धा बोलायची हिंमत नव्हती, पण आता प्रत्येकजण तो तुमच्यावर कॉमेंट्स करायला लागला. याचा अर्थ असा होतोय की तुम्ही तुमची नैतिकता गमावलेली आहे. उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ठ तुम्ही म्हणाला होता, त्यावर अंबादास दानवेंचं म्हणणं आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या पक्षाचे लोक, की उद्धव साहेबांना तुम्ही भ्रमिष्ठ म्हणत असाल तर मग तुम्ही महाभ्रमिष्ठ आणि ठार वेडे झालेला आहात. हे काही उत्तर झालं का? एकीकडे म्हणायचं की आम्ही आमच्या बंद खोलीत चर्चा केली, तिथं आम्हाला वेगळं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेगळं आश्वासन दिलं होतं, आणि त्याला खोली म्हणू नका, त्याला मंदिर म्हणा. मग त्याला मंदिर म्हणलं तर ते मंदिर सोडून मातोश्री 2 मध्ये जाण्याचं कारण काय, हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो. जर ज्याला आपण आदर्श स्थान किंवा आपलं मंदिर म्हणतो ते मंदिर सोडून आपण मातोश्री 2 मध्ये जातो आणि चर्चा करायला मातोश्री 1 मध्ये येतो, ही गणितंसुद्धा लोकांना कळत नाहीत ना. म्हणून भ्रमिष्ठसारखं बोलणं हे सुद्धा मला वाटतं काही गैर नाही आहे. नाशिकची जागा आणखी संभ्रमात आहे, ठाण्याची जागा संभ्रमात आहे, त्यामुळे भाजपकडून ऑफर आली आहे का की नाशिक पाहिजे तर ठाणा आम्हाला द्या? अशी कोणती भाजपकडून ऑफर आलेली नाही. नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेना लढवणार आहे, हे निश्चित झालेलं आहे. यावर कोणताही संभ्रम नाही. उमेदवारची घोषणा कदाचित उद्या परवापर्यंत होईल. हा वेळ यासाठी लागतोय की ही 5व्या टप्प्यातली जागा आहे, आणि 5व्या टप्प्यातलं मतदान हे 20 मेला आहे. म्हणून त्याच्यासाठी असलेला कालावधी पाहता उद्या किंवा परवापर्यंत ही जागा डिक्लेअर होणार. उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मंत्रीपद घेतलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मुलाला मंत्री केलं. 2.5 वर्षात 2च तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, बावनकुळेंचंच म्हणणं आहे. नाही, याच्याबद्दल तर शरद पवार साहेब पण बोललेत ना. त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलं
की उद्धव ठाकरे साहेब हे मंत्रालयात केवळ 2 वेळा आलेले, त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. आणि मग ज्यांच्याबरोबर युती आहे त्यांनी जेव्हा तुमच्याबद्दलचं असं स्टेटमेंट केलं, तर मग बावनकुळेंनी केलेलं स्टेटमेंट काही गैर नाही, ती सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग अशी वस्तुस्थिती आपल्याला नाकारता सुद्धा येणार नाही. जाणता राजा शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना बीज मिळत नव्हती, बी बियाणं मिळत नव्हतं. मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केलं. शरद पवारांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झालाय. पुन्हा बावनकुळेचा. शरद पवार साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये निश्चित काही बदल केले असेल किंवा शेतकऱ्याचं हित जपलं असेल, परंतु ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं भलं केलेलं नाही. त्याचा परिणाम जर पाहिला तर आज शेतकरी असेल किंवा इतर जो काही शरद पवारांना मानणारा वर्ग होता हा त्यांच्यापासून दूर झालेला आहे. ज्याला आम्ही जाणता राजा म्हणायचो, ज्यांना आम्ही सर्व क्षेत्रातला ज्ञानी म्हणायचो, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. हा रागसुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्याची आता परिणाम ज्या ज्या ठिकाणी आता शरद पवार साहेब जात आहेत त्या ठिकाणच्या सभा जर तुम्ही जर पाहिल्या तर त्याला मिळणारा प्रतिसादावरून आपल्या लक्षात येईल. देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर करू शकलो नाही, दररोज एक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करत आहात. महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही. आता हे लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये काय बोललं पाहिजे हे एकदा ठरवा ना. तुम्हाला घरगुती भांडण करायचं आहे का, नळावरचं भांडण करायचं आहे का, माझा नंबर पाहिला असं काही करायचं आहे का, देशाच्या हिताचं काही बोलायचं आहे, तुम्हाला विकासावर काही बोलायचं आहे का नाही बोलायचं, इतर देश आपल्या देशावरचा होणारं आक्रमण त्याच्यावर काही बोलणार आहात का. मोदी साहेबांनी जर ते सांगत असतील की होय आम्ही 370 कलम रद्द केलेलं आहे, आम्ही समान नागरिक कायदा लागू करतोय, आम्ही राम मंदिर बनवलं आहे, त्याच्यावर काही उत्तर तुमच्याकडे आहेत का, त्याच्यावर तुमचे काही प्रश्न आहेत का. हे प्रश्नाला बगल देऊन आता कौटुंबिक भांडण हे लोकसभेच्या तोंडावर तुम्ही करतायत. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या महागाईबद्दल, त्या असलेल्या विकासाबद्दल काही देणं घेणं नाही. मला आमचं कुटुंब पाहायचं आहे हे जर तुमचे विचार असेल तर हे सर्वसामान्यांना कसे परवडतील. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय ट्विट केलेलं आहे त्यांनी हेच सांगितलं आहे की तुमचा कल हा तुम्ही तुमची साईड चेंज करून आता घरापर्यंत आलेले आहात आणि यालाच भ्रमिष्टपणा म्हणतात. हे जे त्यांनी वाक्य वापरलेलं आहे या अर्थाने ते योग्य आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की अजित पवार सातत्याने एक मुद्दा बाहेर आणतात. 2019ला भाजपसोबत जाण्यासाठी अमित शहाची आणि शरद पवारांची एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी बैठक झाली होती आणि ही बैठक झाल्यानंतर पुन्हा जेव्हा शरद पवार मुंबईला आले त्यावेळेला त्यांनी शब्द फिरवला असं सुद्धा अजित पवार सांगतात. त्याला प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की चर्चा होत राहतात पण अंतिम रिझल्ट काय होता. आणि अजित पवार त्यावर असं म्हणत होते की अमित शहानी म्हटलं होतं शब्द दिला तो पाळा, म्हणून मी पहाटेच्या शपथविधी घेतला. नक्की आहे ते. यांच्या बैठका अनेक वेळा झालेल्या आहेत, अनेक वेळा बैठक झाल्या. तर ह्या बैठका आपण किती जरी म्हणलं की ऑफ द रेकॉर्ड बैठक होत्या किंवा गुप्त बैठक होत्या, आजचा जमाना हा ॲडव्हान्स झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी हा CCTV फुटेज मिळू शकतं, सर्व मिळू शकतं, काढायचं तर सर्व निघू शकतं. परंतु तिथं दिलेला शब्द, तिथं बोललेलं वाक्य, शरद पवार साहेबांबद्दलचं लोकांमध्ये हा जो काही समज आहे तो पुन्हा त्यांनी सिद्ध करून दाखवला की शरद पवार पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला चाललो म्हणून सांगतात. ही त्यांची जी काही पहिल्यापासूनची नीती आहे, म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आणि अजितदादासारखा माणूस दिलेला शब्द पाळणारा असल्यामुळं त्यांनी येऊन शपथ घेतली. हे शरद पवार साहेबांनी अमित शहाला दिलेल्या शब्दानुसार शपथ घेतली. म्हणून यात हे खोटं बोललेलं नाही हे शरद पवारांनाही माहिती. परंतु आज राजकारणामध्ये जर ते सत्य जर समोर आलं तर त्यांच्या असलेल्या काही जो काय त्यांच्याबद्दलचं असलेलं पाठबळ ते सुद्धा त्यांच्यापासून निघण्याची त्यांना भीती आहे. म्हणून त्यांनी आता ही घुमजाची भूमिका घेतलेली आहे. फडणवीसांचं बाबतीत मोदी शहांना काहीतरी पटलेलं नसावं त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना ज्युनियर असलेल्या एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करावं लागतं असं म्हणाले आपले मित्र संजय राऊत. संजय राऊतला माहीत नाही आहे. संजय राऊत हा सगळं कथोकल्पित गोष्टी सांगत असतो. जी ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली ती यापूर्वी कधीही कुणीही दाखवलेली नाही. आणि जो माणूस लढवय्या आहे त्या लढवयाला त्या लढवयाचं मेडल मिळालं पाहिजे.
त्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. आम्ही काही मागितलं नव्हतं त्यांना, पण त्यांनी दिलं आहे. आणि आज पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब टॉपर म्हणून, हे करोनामध्ये व्ही घेणारा मुख्यमंत्री नाही आहे, तर हा टॉपर जनतेत जाऊन आज आपलं अस्तित्व त्याने निर्माण केलेलं आहे. म्हणून नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे सर्व नेते असतील भाजपचे, ते आज देवेंद्र फडणवीसासहित सर्वजण एकनाथ शिंदे साहेबाला एक सन्मान देतात. त्याचं मागचं कारण एक आहे, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं काम करण्याची असलेली पद्धत. मोदी शहा यांनी फडणवीसांची पंकज छाडले राहून मोदी शहानी त्यांचे पंख छाडलेत का तर त्यांना गरुड झेप घेणार आहेत, या बाबतीची चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतला दिलाय कोणी? उबाठा गटाच्या फोडीमध्ये तुम्ही सर्वात मोठा हात तुमचा होता. शरद पवारची राष्ट्रवादी फोडण्यामध्ये सर्वात मोठा हात तुमचा होता. आणि म्हणून तुम्ही इतरांच्या पंख छाटण्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही कुणाकुणाचे आता पंख छाटायचे बाकी ठेवलेले आहेत यावर चर्चा केली तर बरं होईल. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं बावनकुळे यांनी वक्तव्य केलं. आदित्य ठाकरे अत्यंत सिनियर नेता आहे. त्यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय महाराष्ट्र पुढे गेला नसता, आज असा कदाचित त्यांचा समज असावा. बरं, तुम्ही इथे उमेदवारी जाहीर केली काल आणि त्यानंतर तुमच्याच पक्षाचे जिल्हा प्रमुखांनी एक फेसबुक पोस्ट टाकली, तुम्ही वाचली असेल. दुसरे जे इच्छुक विनोद पाटील होते त्यांनी असा आरोप केलाय की 2 आमदारांनी माझा तिकीट कापलं, माझा पत्ता कट केला, रोग कोणाकडे आहे समजेल तुम्हाला. कसं बघताय तुम्ही, इथे सगळी नाराजी आहे त्याबाबत? उमेदवार असतात, उमेदवार अशी नाराजी व्यक्त करत असतात. ज्यांना मिळालं तो खुश असतो, ज्यांना मिळालं नाही तो आरोप करत असतो. त्या पद्धतीने त्यांनी कदाचित आरोप केला असावा. आणि जिल्हा प्रमुखांनी काही पोस्ट केली होती, मला वाटतं 15 मिनिटात त्यांनी डिलीट केली पण आहे. म्हणून त्यांच्या मनातल्या खदगत थोडी व्यक्त करायचा प्रयत्न केला, परंतु ते सर्वजण आम्ही बरोबर काम करणार आहोत. पण ही नाराजी निवडणुकीत त्रास देऊ शकते ना तुम्हाला? नाही असं काही नसतं. उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत ही नाराजगी असते, नंतर सर्वजण मिळून काम करतात आणि आताही सर्वजण मिळून आम्ही काम करणार आहोत. आता विनोद पाटील आमच्या पक्षाचा आहे की नाही आता ते त्यांनी ठरवायचं आहे. जेव्हा उमेदवारी मागितली याचा अर्थ त्यांनी पक्षाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर ते पक्ष आले तर त्यांचं स्वागतच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.